नमस्कार, मी अमोल पाटील. या व्हिडिओच्या माध्यमातून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती, जी लॉजिकल रिझनिंगच्या प्री टू मेन लाईव्ह बॅचच्या संदर्भात आहे. येणाऱ्या 15 जानेवारी पासून आपण संकल्प 247 ॲपवर लॉजिकल रिझनिंगची लाईव्ह बॅच स्टार्ट करतोय. त्या बॅचच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. सर्वप्रथम बॅच स्टार्टिंगची डेट ज्या पद्धतीने सांगितले की 15 जानेवारी पासून बॅच स्टार्ट होणार आहे, ज्याचे पहिले 3 दिवस यूट्यूब लेक्चरवर फ्री अवेलेबल असतील, फ्री डेमो लेक्चर अवेलेबल असतील. या बॅचच्या बाबतीत अजून काय इन्फॉर्मेशन्स आपल्याला आहेत किंवा मग यामध्ये हायलाइट्स किंवा फीचर्स काय असतील ते आपल्याला इथे दिसत असतील. त्या पद्धतीनं सगळे लेक्चर्स जे प्री टू मेन लेवलचे असतील ते ऑल लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याच्यात कुठलाही रेकॉर्डेड व्हिडिओ नसेल. लाईव्ह व्हिडिओ त्यानंतर आपल्याला झाल्यानंतर त्या दिवशी रिपीट तुम्हाला रिव्हिजनसाठी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सेव्ह राहील टिल आपल्याला बॅचच्या व्हॅलिडिटी पर्यंत. त्यानंतर ह्या बॅचमध्ये आपल्याला प्री टू मेन्स सगळ्या लेवलचे क्वेश्चन कव्हर होतील, सगळ्या टॉपिकसाठी. सोबत ही बॅच परचेस करणाऱ्यांना फ्रीमध्ये SBI PO आणि SBI क्लरिकलचे 2017 ते 2023 हे सगळे मेमरी बेस मॉक पेपर्स जे आपल्याला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत, जे क्विज फॉर्मॅटमध्ये सेक्शनल टेस्ट अवेलेबल आहेत, ते सगळे विथ व्हिडिओ सोल्युशन्स आपल्याला फ्रीमध्ये संकल्प 247 ॲपवरच अवेलेबल होतील. सोबत या बॅचसाठी एक वेगळा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल, दोन्ही ग्रुप असतील अवेलेबल, ज्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग प्लस स्टडी मटेरियल ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल असतील. पुढे एक्स्ट्रा क्वेश्चन्स जे PDF म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी भेटणार आहेत ते मोर दॅन 4,000पेक्षा जास्त या 15 टॉपिक्स, जो आपला रिझनिंगचा सिलेबस आहे अराउंड 15 टॉपिक्सचा, या सगळ्या टॉपिकवर डिपेंड असलेले तेवढ्या PDF एक्स्ट्रा ह्या प्रॅक्टिससाठी आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल होतील. त्यानंतर लेक्चरच्या ज्या सगळ्या PDF आहेत, जे आपण लेक्चरमध्ये लाईव्ह लेक्चर शिकणार आहेत, त्याच्या ज्या PDF आहेत त्या सगळ्या डिटेल सोल्युशन सोबत आपल्याला ॲपमध्ये अवेलेबल असतील. रेकॉर्डेड व्हिडिओ रिव्हिजन साठी आपल्याला जे आपले लाईव्ह शिकवले ते जशाला तसे आपल्याला अवेलेबल असतील. व्ह्यूज आपण किती वेळा एक व्हिडिओ मल्टिपल टाइम्स बघू शकतो. डाऊट क्लिअरिंग ग्रुपच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलं, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ग्रुप त्यामध्ये अवेलेबल असतील. आणि बॅचची व्हॅलिडिटी टिल SBI PO आणि SBI क्लर्क एक्झाम, त्यासाठी आपण म्हणूया की अराउंड 6 महिन्याची व्हॅलिडिटी या बॅचची आपली अवेलेबल असणार. तर ही स्पेशल आपल्याला SBI क्लर्क आणि SBI PO यासाठी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असलेली ही बॅच रिझनिंग विषयासाठी अवेलेबल आहे. बरं, त्यासोबत आपल्याला ही बॅच का बरं की या अगोदर कोणतीही स्पेशल विषयाची आपल्याला लाईव्ह बॅच दिसलेली नव्हती. तर स्पेसिफिक रिझनिंग विषयाचीच आपल्याला लाईव्ह बॅच कशासाठी घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं की SBIच्या कोणत्याही एक्झामला आपल्याला सेक्शनल कट ऑफ नाही. त्यामुळे रिझनिंग सारख्या सोप्या विषयामध्ये आपल्याला जास्त स्कोर घेऊन जे काही कट ऑफ आहेत ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करण्यासाठी याची मदत होणार आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर जर आपल्याला रिझनिंग सारख्या विषयात जर येत असेल तर बाकी क्वांट आणि इंग्लिश या दोन्ही विषयाचा जो तुमचा स्कोर प्लस इझी सब्जेक्ट रिझनिंगचा याचा जर मॅक्सिमम स्कोर आपला आउट ऑफ 35 असेल तर आपल्याला ते कट ऑफ क्लिअर करण्यासाठी आणि मेन्स क्वालिफाय होण्यासाठी कामी येईल. कंपॅरेटिव्हली आपला रिझनिंगचा जर सब्जेक्ट बघितला तर तो क्वांट आणि इंग्लिश या दोन्हीपेक्षाही सोपा विषय आहे, लगेच जमणारा विषय आहे. सोबत लास्ट 2017 पासून ते किंवा मग लेटेस्ट आपण 2021 ते 24चे जेवढी SBIचे पॅटर्न्स बघितले त्यामध्ये रिझनिंग या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या विषयी जर बघितलं तर आउट ऑफ 35 पैकी 35 मार्क्स देणारे खूप सारे विद्यार्थी आहेत. त्याचं रिझनच हे आहे की 35 पैकी 35 मार्क जर 20 मिनिटांमध्ये भेटतात एखाद्या सेक्शनल सब्जेक्टमध्ये, तर तो विषय त्याची लेवल एक्झाम मध्ये विचारली गेलेली खूप सोपी होती. तर आपल्यालाही त्या विषयाचं जर डिटेल लाईव्ह फॉर्मॅटमध्ये ऑल सब्जेक्टची कन्सेप्ट आणि गोष्टी क्लिअर झाल्या तर त्याची प्रॅक्टिस करून आपल्याला इझिली 35 पैकी 35 मार्क्स घेण्याचा स्कोप या विषयात आहे. सोबत सेम टॉपिक्स जे आपल्याला प्रिलिम्सला शिकायचे त्याच टॉपिकच्या कन्सेप्टवर डिपेंड आपल्याला मेन्सचे टॉपिक आहेत. म्हणजे प्रिलिम्सला शिकलेले टॉपिक आणि मेन्सचे टॉपिक यामध्ये कन्सेप्टचा डिफरन्स नाही, फक्त डिफिकल्टी लेवल आपल्याला क्वेश्चनची वाढत जाणार आहे मेन्सच्या पेपरसाठी. आणि सोबत ही पूर्णच्या पूर्ण बॅच ही बाकीच्या IBPS च्या जेवढ्या एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झामसाठी लॉजिकल रिझनिंगचा जो सिलेबस आहे तो सगळा कव्हर होतोय. तर येणाऱ्या IBPS कॅलेंडरसाठी पण या सगळ्या एक्झाम ज्या होणार आहेत, IBPS POच्या आहेत, IBPS क्लर्क आहे, RRB PO आहे किंवा RBI सारख्या एक्झाम आहेत, या सगळ्या एक्झामसाठीच ही बॅच आपल्याला कामी येणार आहे. पुढे येत असताना ह्या
पूर्ण बॅच मध्ये SBI PO क्लर्क टार्गेटेड जी बॅच आहे आपली, त्यामध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंगच्या कंप्लीट सिलेबस मध्ये कोणते कोणते टॉपिक बघायला भेटणार आहेत. तर यामध्ये ही लिस्ट दिलेली आहे. हे सगळेच्या सगळे टॉपिक आपल्याला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कव्हर केले जातील, ज्यामध्ये कोडिंग डिकोडिंग टॉपिक आहे. जनरली याचं वेटेज जर बघितलं आपण एखाद्या प्रिलिम्सला जर बघितलं तर 5 ते 10 मार्क्सचं वेटेज आहे. त्यानंतर मेन्सला पण याचं वेटेज 5 मार्क्स पर्यंत विचारलं जाते. त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डायरेक्शन सेन्स टॉपिक, ब्लड रिलेशन, इनइक्वॅलिटी, सिलॉग, इनपुट आउटपुट सारखा जो टॉपिक आहे जो फक्त मेन्सला जास्त विचारला जातो. मिसलेनियस रिझनिंग असेल, सिटिंग अरेंजमेंट, पझल्स यांच्या सगळ्याच्या सगळ्या टाइप्स याच्यामध्ये कव्हर होतील. एकही असली टाईप आपल्याला रिमेनिंग असणार नाही जी एक्झाम मध्ये विचारल्या जाईल आणि आपल्या बॅच मध्ये शिकवलेली नाही. त्यामुळे सगळ्या बॅच कव्हर होतील याची काळजी घेतलेली आहे. डेटा सफिशियन्सी सारखा टॉपिक आणि क्रिटिकल रिझनिंग सारखा टॉपिक जो मेनली हा फक्त मेन्स एक्झाम मध्ये आपल्याला बघायला भेटतो, तर हे पण टॉपिक आपल्याला त्या पद्धतीनं कव्हर करायचे आहेत. आता या पुढचा प्रश्न असा असू शकतो की राहिलेल्या वेळेमध्ये जर आपण फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये प्रिलिम्सची एक्झाम एक्सपेक्ट करतो आणि अराउंड 10 एप्रिलला याची मेन्स एक्सपेक्ट करतो एक्झामची, SBI क्लर्कचा विषय बघितला तर त्या टाइम पर्यंत आमचा बॅचचा सिलेबस कंप्लीट होईल का लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. तर त्यासाठी डेट वाईज आपल्याला कोणत्या दिवशी कोणता टॉपिक आणि त्या दिवशी कोणती टाईप शिकवणार त्याच्या सहित मी शेड्यूल तुम्हाला इथे देतोय. तर त्या पद्धतीने आपल्याला बॅचचा पहिले प्रिलिम्सचं जे प्रिपरेशन आहे त्यामध्ये प्रिलिम्स एक्झामसाठी विचारल्या जाणाऱ्या टाईप, त्या स्पेसिफिक टाईप आपल्याला कोडिंग डिकोडिंग टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला पहिले 3 दिवस जर बघितलं आपण 15, 16 आणि 17 हे आपल्याला युट्यूबवर फ्री सेशन अवेलेबल असतील. तर हे फ्री सेशन आपल्याला एकदा युट्यूबवर झाले की 17 आणि त्यानंतरचे सगळेच्या सगळे लेक्चर हे आपल्याला 18 पासून ते बॅच संपेपर्यंत संकल्प 247 या ऍपवर आपल्याला अवेलेबल असतील, जे पेड स्टुडंट आहेत ज्यांनी ही बॅच परचेस केलेली आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर 19 ते 21 या डेटमध्ये आपल्याला डायरेक्शन सेन्सचा प्रिलिम्सचा सगळ्या पार्ट कव्हर करायचा आहे. मिसलेनियस रिझनिंग ज्यामध्ये सिंगल मार्कचा क्वेश्चन, पेअर ऑफ लेटर्स, वर्ड फॉर्मेशन या टाईपचा क्वेश्चन जो विचारला जातो तो आपल्याला 22 जानेवारीला कंप्लीट करायचा आहे. त्यापुढे 23 ते अराउंड 26 या डेज मध्ये आपल्याला झालेल्या टॉपिक्सची प्रॅक्टिस, टॉपिक वाईज प्रॅक्टिस जी ऑनलाईन क्विज मध्ये असेल किंवा ऑफलाईन PDF फॉर्मॅटमध्ये असेल, दोन्ही पद्धतीने ही प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर 27, 28, 29 या 3 डेज मध्ये आपल्याला ब्लड रिलेशनचे क्वेश्चन, पुन्हा एकदा सांगतो की प्रिलिम्ससाठी इनइक्वॅलिटी टॉपिकची बेसिक कन्सेप्ट प्लस इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन, सिलॉग टॉपिकचे सगळेच्या सगळे रूल्स, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन, ओनली ची कन्सेप्ट, ओनली फ्यू सिलॉगची कन्सेप्ट हा पार्ट. आता याच्यात रिव्हर्स सिलॉगचा पार्ट दिसत नाही जो की आपल्याला प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्स एक्झामसाठी बघायचा आहे. त्यानंतर येत असताना 5 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीचा हा पूर्ण शेड्यूल दिलेला आहे. त्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटच्या सर्क्युलर बेसिक पासून इनसाइड आउटसाइड, पझल, स्क्वेअर अरेंजमेंट, लाईन अरेंजमेंट मध्ये पण सिंगल लाईन असेल, डबल लाईन, पॅरलल रोचे क्वेश्चन असतील, ट्रायंग्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, सर्टन नंबर ऑफ पर्सनची सिटिंग अरेंजमेंट असेल, हा सगळा पार्ट आपल्याला 16 फेब्रुवारी पर्यंत. त्यापुढे येत असताना पझलचा जोही पार्ट आपल्याला प्रिलिम्स एक्झामसाठी लागणार आहे तो पार्ट आपल्याला 17 ते 22 या पूर्ण डेज मध्ये आपल्याला पझलचे बेसिक कन्सेप्ट, डे वाईज क्वेश्चन असतील, फ्लोर वाईज क्वेश्चन असतील. पुढे येत असताना बॉक्स बेस पझल आहे, मंथ डेट पझल आहे, फ्लॅट अँड फ्लोर बेस पझल आहेत. हा सगळा पार्ट त्या दिवशी आपल्याला दिलेल्या शेड्यूल नुसार लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कव्हर होणार आहे. आता 22 फेब्रुवारी पर्यंत आपण 22 ते 27 या टाइम मध्ये प्रिलिम्स एक्झाम एक्सपेक्ट करतो. तर इथपर्यंत सगळ्या टॉपिकचा जे बेसिक टॉपिक प्रिलिम्सला विचारले जातात त्यावरच्या सगळ्या टाईप आपल्या कव्हर झालेल्या असतील. पुढे येत असताना आपल्याला मेन्स एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट आपल्याला रिवाइज करायची गरज नाही. त्याच प्रिलिम्सच्या कन्सेप्टवर आपल्याला मेन्स लेवलचे डिफिकल्ट क्वेश्चन बघायचे, जसं की कोडिंग डिकोडिंग पुन्हा बघायचं आहे. त्यामध्ये न्यूमेरिकल रो बेस्ड कंडिशनल क्वेश्चन आहेत, स्टेप बेस अल्फा न्यूमेरिक सिक्वेन्स जे आपण ऑलरेडी प्रिलिम्सच्या प्रिपरेशन पार्ट मध्ये कव्हर केली त्याचा हा न्यू पॅटर्न, चायनीज कोडिंग किंवा वर्ड टू वर्डचा न्यू पॅटर्न जो आहे तो यामध्ये कव्हर होईल. डायरेक्शन सेन्स टॉपिक मध्ये राहिलेले जे टाइप्स असतील, ज्या कोडेड डिस्टन्स डिरेक्शनच्या ज्या SBIच्या मेन्सला मेनली विचारल्या जातात त्या टाइप्सची प्रॅक्टिस आपल्याला 25 आणि 26 तारखेला फेब्रुवारी महिन्यातल्या 27-28 मध्ये झालेल्या इनइक्वॅलिटी टॉपिकवर जे प्रिलिम्सचा आपल्याला पार्ट कव्हर झाला त्यावर डिपेंड कोडेड इनइक्वॅलिटी प्लस मॅजिक बॉक्सची कन्सेप्ट
ही आपल्याला 28 फेब्रुवारीपर्यंत. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये आपल्याला ब्लड रिलेशन टॉपिकवर डिपेंड असलेल्या कोडेड आणि पॉइंटिंग टुवर्ड्स या टाईपचे क्वेश्चन कव्हर करायचे. सिटिंग अरेंजमेंटवर डिपेंड असलेला पार्ट जो की ब्लड रिलेशन मिक्स सिटिंग अरेंजमेंट जो की फक्त मेन्सला विचारला जातो. पझल्सचे मेन्स लेवलचे क्वेश्चन असतील. डेटा सफिशियन्सी टॉपिकची बेसिक कन्सेप्ट आणि त्याची प्रॅक्टिस सोबत क्रिटिकल रिझनिंग 13 ते 17 मार्च. आता त्यामध्येही 13 ते 17 मार्च मध्ये आपल्याला जे टॉपिक कव्हर करायचे क्रिटिकल रिझनिंगचे त्यापैकी कोर्स ऑफ ऍक्शन, कॉजेस अँड इफेक्ट, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट चारही टॉपिकच्या कन्सेप्ट प्लस क्वेश्चन आणि याच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिस मध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड असलेले हे लाईव्ह मध्ये शिकवल्यानंतर ऑलरेडी रेकॉर्डेड असलेले जे क्वेश्चन असतील ते एक्स्ट्रा प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिससाठी आपल्याला अवेलेबल असतील. आणि शेवटी 16 तारखेनंतर टिल एक्झाम मेन्स एक्झाम पर्यंत मग ती SBI PO आहे किंवा SBI क्लर्क असेल दोन्हीच्याही मेन्स एक्झाम पर्यंत आपल्याला हा पार्ट ऑनलाईन मॉक टेस्ट असेल, टॉपिक वाईज क्विज असेल किंवा सेक्शनल रिझनिंगची प्रॅक्टिस असेल या पद्धतीनं कव्हर करायचं आहे. तर यानंतर पुढे 17 तारखेपासून ते मेन्स एक्झाम पर्यंत 17 मार्च पासून ते मेन्स एक्झाम पर्यंत आपल्याला जेवढाही रिझनिंगचा एक्स्ट्रा प्रॅक्टिसचा पार्ट असेल तो या बॅच मध्ये पुढे कंटिन्यू असेल. पण इथपर्यंत आपल्या सगळ्या मेन्सच्या आणि प्रीच्या टाइप्स कव्हर झालेले असतील. तिथून पुढे आपल्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून त्यामध्ये ॲडिशनल प्रॅक्टिससाठी स्कोप आहे. इनपुट आउटपुट सारखा एक टॉपिक यामध्ये राहिलेला असेल तर इनपुट आउटपुटचा टॉपिक पण आपण यामध्ये घेतलेला आहे. तर इनपुट आउटपुट हा आपल्याला क्रिटिकल रिझनिंगचा जो पार्ट झालेला असेल त्यावेळेस किंवा त्याच्या अगोदर एक टॉपिक इनपुट आउटपुट असेल. त्यामध्ये इनपुट आउटपुटच्या सगळ्या कन्सेप्ट बेसिक कन्सेप्टसाठी 1 दिवस आणि पुढचे 3 दिवस एक्स्ट्राचे आपल्याला त्यामध्ये मेन्स लेवलचे क्वेश्चन आणि त्याची प्रॅक्टिस ह्या पद्धतीने पुढचे 4 दिवस इनपुट आउटपुट हा टॉपिक पण कव्हर होईल. आणि ॲडिशनल क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आपल्याला ग्रुपवर जसं सांगितलंय की 4000 पेक्षा जास्त क्वेश्चन्स आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये तिथं अवेलेबल होतील. पुढे येत असताना पुन्हा एकदा बॅचच्या बाबतीमध्ये ज्या फीसची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे ती पहिल्या 100 स्टुडंटसाठीची आहे ती 999 आहे. आणि सोबत संकल्प एज्युकेशनचे जेवढेही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टुडंट ऑलरेडी ज्यांनी बॅच ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आहे किंवा ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये परचेस केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट असेल. त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घेतलेल्या रिसिप्ट ह्या नंबर्सवर सेंड करायचे आहेत. त्यानंतर ते ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला त्या बॅचेस आपल्या संकल्प 247 ॲपवर अवेलेबल होऊन जातील. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या रिझनिंग बॅचच्या बाबतीत होती जी की स्टार्ट होते आपली 15 जानेवारी पासून. पुन्हा एकदा 15, 16, 17 असे 3 दिवस आपल्याला YouTube लेक्चर्स हे फ्री अवेलेबल असतील. त्यानंतर आपली बॅच संकल्प 247 ॲपवर शिफ्ट होईल आणि त्या पुढचे सगळे लेक्चर्स टिल एक्झाम हे ॲपवरच कंटिन्यू होतील. तर ही टार्गेट SBI क्लर्क आणि PO बॅच सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा बँकिंगचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.